मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको होय? असाल ते करा जिती ती थोडं बेस्ट. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेते ते सोडवीन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही. गुणदोष नाही पाहात कीर्तनी गुणदोष नाही पाहात कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय. सोडवीन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. तुका मने कडू वाटतो प्रपंच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटी. सोडवीन माझा स्वामी निश्चयीसी प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. विठ्ठला 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 चरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम यगननिहित पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धबलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरू विवेकाबरी. विठ्ठला 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 विठ्ठला. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेते ते सोडवीन माझा स्वामी निश्चयीसी प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अटाक्षरी असा गोड अभंग. अखंड हरिनाम सप्ताहातील प्रथम दिवसाची प्रारंभीची सेवा अर्थात मंगलाचरणाची सेवा. वारकरी संप्रदायामध्ये त्याला मंगलाचरण असं म्हटलेलं आहे. आणि ही प्रारंभीची मंगलाचरणाची सेवा अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या चरणी वैराग्य महामेरू श्री संत काका महाराजांच्या चरणी समर्पित करण्याच्या पवित्र अशा उद्देशातून हा अभंग निवडलेला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाची ही अखंडित असलेली या पुण्यभूमीची परंपरा अखंडित चालू असलेली मौजे जवळा साधू संतावर संप्रदायावर देशाधर्मावर अखंडित आणि श्रद्धाने प्रेम असणारी ही पुण्यभूमी म्हणजे जवळा. आणि साधू संतांची श्रद्धा प्रेम धर्माबद्दल देशाबद्दल संप्रदायाबद्दल अतिशय श्रद्धा असणारं हे गाव. आणि म्हणूनच आज आपल्या गावामध्ये वार्षिक नियमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाने श्रीमद भागवत कथेला प्रारंभ झाला. आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण शुभांगी दिदी यांच्या श्रीमुखामधून आपण ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहोत. प्रारंभ आहे आज. आणि काय असतं माहिती आहे का,
मध्ये कसंही चालतं, सुरुवात आणि शेवट गोड झाला पाहिजे. विठाला 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 मधलं प्लास्टरनं झाकून जातं, मधलं कानकोचं झालं तरी कशात झाकून जातं, प्लास्टरमध्ये झाकून जातं. पण दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पाया पक्का भरला पाहिजे. का लक्षामध्ये, इमारत भक्कम उभी राहावी वाटत असेल, ऊन वारा पाऊस भूकंप काही असो, इमारतीला धोका जर तुम्हाला होऊ द्यायचा नसेल ना, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, वरी कमी जास्त होऊ द्यायचं, पण पाया पक्का भरायचा. अलग लक्षामध्ये, ज्या इमारतीचा पाया पक्का आहे का महाराज, त्या इमारतीला कशाचा धक्का लागत नाही. वारकरी संप्रदायाची इमारत लक्षात घ्या बरं, वारकरी संप्रदायाची ने भागवत संप्रदायाची इमारत एवढी मजबूत आणि भक्कम आहे. किती आक्रमण झाले, किती परकीय आक्रमण या देशावर झाले, या संप्रदायावर झाले, या धर्मावर झाले, कितीतरी राजवटी आल्या बदलून गेल्या, कितीतरी असे नवीन नवीन पंथ संप्रदाय आले, नास्तिकवाद्यांचे सगळे वादळ आले गेले, ऊन वारा पाऊस सगळं येऊन गेलं, पण भागवत संप्रदायाची आणि वारकरी संप्रदायाची इमारत अनेक भक्कम उभी आहे बरं. ही अनेक तिळभर हल्लेली नाही, काही होत नाही. बरेच माणसं म्हणतात आता हे कसं काय होईल हो संप्रदायाचं, कसं काय होईल धर्माचं. एक सांगू का तुम्हाला, अरे ज्या इमारतीच्या पायामध्ये ज्ञानोबा यांच्या आई वडिलांचा बळी गेलाय, ती इमारत काय साधी असेल का? ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय, उभारिले देवालय, उभारले देवालय. क्या बात आहे, सुंदर. प्रमाण असं दिलं पाहिजे, जे पाहिजे ते दिलं पाहिजे, त्याला प्रमाण म्हणायचं. अलग लक्षामध्ये. आणि प्रमाण देणाऱ्यानं चिंतन खूप लक्ष देऊन ऐकावं लागतं, त्यावेळेस प्रमाण देता येतं. ऐका बरं, राग येऊ देऊ नका. कीर्तनकार कीर्तन सांगतो, तुम्ही मोबाईल चाळल्यावर प्रमाण सापडत नाही. आजकाल ही पद्धत लय वाढली बरं. महाराजांनी कीर्तन चिंतन सांगत राहायचं, टाळकऱ्यांनी मोबाईल चाळत राहायचा. काय महाराजांचं कुठं चाललंय, आपण प्रमाण कुठं द्यावं, हे कसं काय लक्षात येणार आहे? हो, चिंतन ऐकावं लागतं, नाहीतर मग नुसता एक शब्द धरून प्रमाण देता येत नाही. तुका म्हणे आडकाठी, महाराज सांगत होते, आडकाठी आल्यानंतर नाही बेटी देवासवे. मग तिथं शब्द आला, तुका म्हणे आडकाठी, त्यानं तेवढंच धरलं, दिलं प्रमाण, इंद्रायणी काठी. आहे का? त्या काठीचा आणि या काठीचा काही संबंध आहे का? हां, ती आडकाठी आहे आणि हे इंद्रायणी काठी आहे. याला वाटलं दोन्ही जमतंय, दिलं ठोकून. विठाला विठाला सांगायचं तात्पर्य ऐका बरं. या इमारतीचा पाया भरलाय, तो काय सामान्य माणसानं भरलाय? तो माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबरायांनी ज्या इमारतीचा पाया भरलाय, आणि त्या इमारतीच्या पायासाठी भगवान श्री ज्ञानोबरायांची आई आणि वडील यांचं बलिदान आहे. सोपाय. ज्ञानोबरायांनी पाया नंतर घातला, पण त्याच्या अगोदर ज्यांनी जन्म दिलाय माऊलीला, त्या दोन माता पित्याने इंद्रायणीच्या डोहामध्ये जिवंत समाधी घेऊन या इमारतीच्या पायामध्ये बलिदान दिलंय. म्हणजे इमारतीला माऊलींच्या आई वडिलांचं बलिदान आहे. तुम्हाला काय वाटतंय, ही इमारत असल्या झाक्या झोक्यानं हलल? विठाला विठाला अशी ही भागवत संप्रदायाची इमारत. आणि मग संत कृपा झाली
आणि इमारत फळाली. ही इमारत नंतरच्या काळामध्ये फळाला आली, याच्यामध्ये वाद नाही. पण ही इमारत एवढी मजबूत असण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. पाया मजबूत असला की इमारतीला धक्का लागत नाही. तसं एक लक्षात ठेवा, कुठलीही इमारत असो पाया महत्त्वाचा आहे. तसं नाम सप्ताह ही सुद्धा एक 7 ते 9 दिवसाची ही एक इमारत आहे. आणि या इमारतीचा पाया म्हणजे प्रारंभीचं कीर्तन आहे. विठाला हे प्रारंभीचं कीर्तन म्हणजे आपल्या सप्ताहारूपी इमारतीचा पाया आहे. आजचा पाया भक्कम जर भरला, अनेक सांगू का तुम्हाला, पहिल्या दिवशीचं कीर्तन एवढं म्हणजे वडायचं सोपं नसतंय. आज वातावरण पहिल्या दिवसाचं असतं, आलं का लक्षामध्ये. पण आजचं जमलं की उद्यापासून मग कसली बी भर जमती मध्ये, आलं का लक्षामध्ये. दोन्ही थर पक्के बसले का मध्ये भर कसलीही जमते. जुन्या काळामध्ये चिऱ्याच्या भिंती तुम्ही बांधायचात का नाही? आता नाही, ते आता गेला काळ, आता विटा आहेत. जुन्या काळामध्ये इकडचा चिऱ्याचा थर आणि इकडचा थर दोरी लावून पक्का दिला, मध्ये कसलं हो, त्याला भर म्हणायचे. गाटे गोटे छापरे छुपरे काय जमतं. तसं पहिल्या दिवशीचा पाया भक्कम भरला की मग मध्ये काही जमतं. विनोदाचार्य जमतंय, गायनाचार्य जमतंय, मध्ये मग काही जमतंय. मराठी भर आहे मधली. फक्त सुरुवात दोन्हीकडचे थोर, इकडचा पहिला आणि शेवटचा काला, 2 पक्के थर बसले की भित्त पक्की झाली. विठाला 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 विठाला. आणि म्हणून हे प्रारंभीचं आरंभीचं जे आहारी कीर्तन आहे, आज तुम्हा सर्वांच्या प्रेमास्तव मी तुमच्या समोर ही सेवा करतोय. सज्जन हो, पाया म्हटलं की मूळ आलं, पाया म्हटलं की बीज आलं सुरुवातीच. आणि मग बीज काय असल, याचा मूळ पाया काय असल, तर या सगळ्या जगाचा, सृष्टीचा, या जगताचा मूळ पाया ज्या गोष्टीनं भरलेला आहे, ज्याच्यावर हे जगत उभं आहे, तो पाया पाहणं गरजेचं आहे. काय असेल या जगताचा मूळ पाया, काय असेल या जगताचं आरंभ कुठून झाला असेल, ज्या आरंभावर हे सगळं चालतंय. महाराज म्हणले, या जगताचा आरंभ ज्या बीजामुळे झाला ते बीज ऐका. आरंभी आवडे आदरे आले नाम, आरंभी आवडे आदरी आले नाम, आरंभी आवडे आदरी आले नाम, आरंभी आवडे आदरे आले नाम. तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद गोपाळा. या सृष्टीचा आरंभ ज्या बीजामुळे झाला, त्याचा मूळ पाया या जगताचा म्हणतो मी, ब्रह्मांडाचा. आपला तर नुसता सप्ताह आहे, पण मी मूळ पाया कोणता सांगतो, मूळ बीज कोणतं सांगतोय. या सृष्टीचं मूळ बीज आणि सुरुवात ज्याच्यापासून झाली त्या बीजाचं नाव आहे भगवंताचं नाम. श्री विठ्ठलाचे नाम आधी आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, आदि श्री विठ्ठलाचे नाम आदि, आदि श्री विठ्ठलाचे नाम
सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी श्री विठ्ठलाचे नाम आधी नाम आधी सर्वात मंगल जर काय असेल, पवित्र काय असेल, आणि एक सांगू का, कुठल्याही गोष्टीचा आरंभ प्रारंभ हा पवित्र गोष्टीनं करावा. आलं लक्षामध्ये? हा पवित्र गोष्टीनं आरंभ नाही झाला पाहिजे, नाही तर त्याचा शेवट वाईट होतो. विटाळलेल्या वस्तू आरंभाला नसल्या पाहिजेत. लक्षात येते तुमच्या? विटाळलेल्या बाटलेल्या वस्तू कुठल्याही कामाच्या सुरुवातीला पुढे आणायच्या नाहीत, पवित्र आणायच्या. कारण का, मंगल आणि पवित्र गोष्टीनं सुरुवात झाली की त्याचा शेवट गोड होत असतो, गोड होत असतो. आणि मध्ये कुठल्याच प्रकारचं विघ्न येत नाही, निर्विघ्न कार्य पार पडतं. मंगलाची ताकद आहे. आणि या जगामध्ये मंगल काय असेल, पवित्र काय असेल, हे आपण बघा ना. पूजेमध्ये एखादं नारळ फोडायचं आहे, एखादा पाया खांदायचा आहे, एखाद्या कार्याची सुरुवात करायची आहे, मग त्या ठिकाणी प्रारंभ करत असताना, उद्घाटन करत असताना तिथं असलेल्या वस्तू पवित्र असतात का अपवित्र? बोला बरं. बरोबर आहे का नाही? पाणी शुद्ध तांब्या भरून असतं, पुष्प असतात म्हणजे फुलं असतात, उदबत्ती असते, साखर असते, नारळ असते, अबीर गुलाल असतो. या गोष्टी पवित्र आहेत का अपवित्र आहेत? बरोबर आहे का नाही? हे त्याच्यासाठी आरंभाच्या वेळेला असतं. आता याच्या पुढे जाऊन सांगू का, आरंभ करत असताना पवित्र गोष्टी जमवल्या जातात, पण याच्या पुढे आहे का, ज्याच्या हातानं आरंभ करायचा आहे तो पण पवित्र पाहिजे. विठाला विठाला विठ्ठला 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 हरी विठ्ठला 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 काय करावं आपल्याला कळत नाही हो. आरंभ कोणाच्या हातानं करावा, प्रारंभ कोणाच्या हातानं करावा? ज्याच्या हातानं आरंभ प्रारंभ करायचा आहे, ज्याच्या हस्ते करायचा आहे, ती व्यक्ती सुद्धा पवित्र पाहिजे. हो, त्याच्या मंगलाची, त्याच्या मंगल आचरणाची ताकद त्यानं तिथं ओतली पाहिजे. माणसं काय करावं, कुणाच्या हातानं उद्घाटन करतात, काय सांगावंच तुम्हाला, सांगायसारखंच नाही. कुणाच्या हातानं उद्घाटन आहे आपलं? विचार करा. मंदिर मारुतीचं बांधायचंय गावात. मंदिर कोणाचं आहे? मारुतीच्या मंदिराचा पाया खांदायचा आहे. उद्घाटनाला कोण? खरं सांगा बरं, उद्घाटना मारुतीचं मंदिर बांधायचं आहे, उद्घाटनाला कोण बोलवलं पाहिजे? ज्याच्या हातानं आरंभ करायचा आहे, पाया खांदायचा आहे, कोण बोलवलं पाहिजे? एखादा साधू बोलवला पाहिजे, एखादा संत बोलवला पाहिजे, एखादी आचरणशील व्यक्ती बोलवली पाहिजे. शक्यतो संन्यासी ब्रह्मचारी बोलवावा. मारुतीचं मंदिर आहे ते. तुम्ही बोलवताय कुणाला? ज्या पुढाऱ्यानं 3 जातीच्या 3 बायका केल्यात त्याच्या हातानं नारळ फोडतात. खरंय का खोटं? खटकण्यासारखं असेल पण सत्य आहे ना महाराज. अरे ज्याला कसलंच आचरण माहीत नाही, ज्याला धर्म कसलाच माहित नाही, भ्रष्टाचारानं बरबटलेले, विटाळलेले असले लोक, आणि तुम्ही पैशासाठी त्याच्या फंडासाठी आपण नारळ कोणाच्या हातानं फोडतो? काय वाटतंय तुम्हाला? हे पटतंय का? आणि ते नारळ फोडतंय, मारुतीच्या मंदिराचं नारळ फोडतंय, सगळं उद्घाटन करतंय, तिथूनच जामखेडला जाते. हे का त्याला काय ते मारुतीचं घेणं का देणं का काय काय आहे? काय म्हणतात? प्रारंभ आरंभ ज्याच्याकडून करायचा आहे, एक लक्षात ठेवा, मंगल पाहिजे. कसा पाहिजे तो? मंगल शब्दाचा अर्थ आहे तो पवित्र पाहिजे. कशासाठी पद्धत आहे? आपल्या धर्मामध्ये, आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये पद्धत आहे, कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात करायची असेल की कुठल्या तरी महापुरुषाला, संतांना आणि साधूला आमंत्रित करतो आपण. त्याचं कारणच आहे, त्याच्या चरणामध्ये एवढी ताकद आहे. त्याचा पदस्पर्श जर त्या जागेला झाला, मग घराची जागा असो, मंदिराची असो, नाही तर कुठली असो, साधूला त्या ठिकाणी बोलवायचं कारणच आहे, त्या जागेमध्ये जर काही दोष असतील तर त्या साधूच्या पदस्पर्शाने ते दोष जळून जातात.
नष्ट होतात ते दोष, रानोरान पळून जातात ते दोष. कशाची ताकद आहे? त्या महात्म्याच्या लागलेल्या पावलाची ताकद आहे. याच्यासाठी आपण प्रारंभाला आणि आरंभाला आपल्या धर्मामध्ये कुठल्या तरी एका सज्जन आणि साधू पुरुषाला बोलवण्याची आपली पद्धत आहे. मग बोलवावं. हां, आता तुम्ही म्हणताल मग आता नेमकं कोणतं बोलवावं, काय सांगावं महाराज? आम्हाला वाटलं होतं हे फलाने महाराज, आम्ही एक असे महाराज घराचं नारळ फोडायला बोलवले, त्यांच्या हातानं घराचा पाया खांदला, 3 वर्ष झालं कॉलम तसेच उभे आहेत, घरच पूर्ण नाही. असं का झालं? त्याला कारण सांगू का? असं नाही आहे. ज्याच्याकडून करायचं आहे ना, ज्याचे चरण आपल्या जागेला लावायचे आहेत का, त्याचा अगोदर आचरण शुद्ध असलं तर त्याच्या चरणात ताकद असते. विठाला 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 विठाला. आणि म्हणून साधूच्या चरणामध्ये ती ताकद का आली, साधूच्या चरणामध्ये ती पावर का आली? त्याचं कारण आहे, जो वदे अच्युत सर्व काळ. साधूला कशामुळे बोलवलंय? तुम्ही आलात, तुमचा चरण स्पर्श जर आमच्या गावाला झाला, आमच्या भूमीला झाला, आमच्या घराला झाला, तर आमच्या घरातले, भूमीतले, गावातले दोष जाळून टाकण्याची ताकद तुमच्या चरणात आहे. का? कारण तुम्ही आमच्यासारखे बरबटलेले नाहीत. तुम्ही कसे आहेत? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जोवदे अच्युत सर्व काळ, जोवदे अच्युत सर्व काळ, याच्या चिंतने करतील दोषी, याच्या चिंतने करतील दोषी. जोवदे अच्युत सर्व काळ, जोवदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने निर्मल दोषी, तयाच्या चिंतने करतील प्रारंभ या पवित्र अशा महापुरुषांच्या द्वारे करावा लागतो. त्याला कारण आहे, आपल्या हातानं प्रारंभ आरंभ का होत नाही? त्याचं कारण आहे, आपण तेवढे मंगल नाही होत, पवित्र नाही होत. मग मंगल कोण आहे इथे? इथे पवित्र कोण आहे? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, ज्याच्या मुखामध्ये मंगल असं नाम आहे. ऐका बरं, सकल मंगल तुम्ही दिलेलं, त्याच्यासाठी बोललो मी. मग त्याच्यामध्ये, त्या साधूच्या चरणामध्ये, वाणीमध्ये, देहामध्ये एवढी पवित्रता का आली की जिथे जाईन तिथले दोष जाळून टाकण्याची ताकद आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग एवढं सामर्थ्य त्या महापुरुषामध्ये आलं कशामुळे? त्याचं कारण आहे, जो वदे अच्युत, त्याच्या मुखामध्ये मंगल असं नाम आहे. कारण या जगामध्ये सगळ्यात मंगल काय आहे याचं उदाहरण तुम्हाला मी देऊन आलोय. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलायतनो हरिः, मंगल भवन मंगल हारी, द्रवभु सुदशरथ अजिर बिहारी, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम, मंगल भवन मंगल हारी, प्रभु सुदशरथ बिहारी, प्रभु सुदशरथ बिहारी. काय मंगल आहे, काय पवित्र या जगामध्ये? हे पवित्र आहे. तुलसीदास महाराजांनी सांगितलं,
नुसतं मंगल नाही, मंगलाचं भुवन आहे, म्हणजे गोडाऊन जिथून फक्त मंगलच बाहेर पडतं, पवित्रच बाहेर पडतं. असं कोण आहे? मंगल भवन अमंगलहारी, अमंगलाचा नाश करणारं आणि मंगलाची देण देणारं. या जगामध्ये काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. विठाला नाम मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे. हो कवतुक वाटे झाली यावे जाचे, नाम आणि सध्याच्या काळामध्ये तर नामचिंतनाची एवढी गरज आहे. हो, कारण काळ अमंगल आहे. माझ्या एका शब्दाकडे लक्ष द्या. खूप सुंदर चिंतन आहे, फक्त लक्ष द्या. बाकीचे युग तरी बिचारे पवित्र होते. सत्ययुग पवित्र होतं, द्वापारयुग पवित्र होतं, माणसं पवित्र होती, सत्यवादी होती. खरं सांगू का, या योगा इतका अपवित्र योग एकही नाही. इतका घाणेरडा काळ आहे. नावं नाही ठेवता येत आता, आपण त्याच्यात जगतो, त्याच्यामुळं जे गावी करावा वास त्याशी नसावे उदास. पण नाही विलाज आहे महाराज, या काळा इतका अपवित्र घाणेरडा काळ याच्या आधीचा एकही नव्हता. विडाला आता काय सांगावं, आपण कोण्या युगामध्ये जगतोय? खरं सांगा, तुम्हाला माहिती आहेत का आपण कोण्या युगात आहेत? कलियुगामध्ये, बरोबर आहे की नाही? मग आपण ज्याच्या युगामध्ये राहतो त्याचा स्वभाव पण आपल्याला माहित असेल. कलियुगाचा स्वभाव खरं सांगा, त्याला पवित्र आवडतं का अपवित्र आवडतं? राईट, बरोबर आहे. त्याचं पवित्र नाही आवडत त्याला. पवित्र गोष्टी कलियुगाला आवडत नाहीत. कली हे पापाचीच मूर्ती. काय म्हटलंय? पुण्याची मूर्ती नाही. हे कलियुग म्हणजे पुण्यवान नाही, सत्यवान नाही, पवित्र नाही, मंगलपणा नाही, बरबटून गेलंय आणि विटाळून गेलेलं योग. हा काळ म्हणजे कलियुग आहे, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाला महाराज असं कसं म्हणताय तुम्ही? का म्हणणार नाही? अरे चिंतन करून बघा, चिंतन करून बघा. काळ विटाळाय, घाणेरडा झालाय का? काय पवित्रता राहिली या काळामध्ये? खरंच सांगा मला, पवित्रता काय राहिली? कुठली पवित्रता राहिली? आहारामध्ये पवित्रता आहे. तुम्ही पटलं तरच हो मला, उगीच नका सांगा तुम्ही. आपण जो आहार खातो शुद्ध राहिलाय? तुमच्या काळामध्ये लहानपणी आहार शुद्ध होता. गावरान गाईचं दूध होतं, गावरान गाईचं तूप होतं, गावरान धान्य होतं, भाजीपाल्यावर फवारणी नव्हती, काहीच नव्हतं. शरीर तंदुरुस्त आहे. सध्याचा आहार शुद्ध आहे का हो? पाणी पाणी आणि शुद्ध असतं तर फिल्टर का बसली असते? काय शुद्ध आहे? हवा आहे शुद्ध? काहीच नाही. हे सोडा, निसर्गाचं सोडा, निसर्गही भ्रष्ट झाला. उन्हाळ्यात पाऊस असतो? पाऊस कधी असतो? आता कधी आहे? उन्हाळ्यात नाही, कधीच बंद नाही, पाऊसच बंद नाही. विचार करा तुम्ही, काय राहिलंय? नियम कुठला राहिला या युगामध्ये? बोला. काहीच नाही. कधी काही होतंय, नियम नाही. कुठलीच गोष्ट या जगामध्ये राहिली काहीच नाही. आहार शुद्ध नाही, पाणी शुद्ध नाही. याच्या पुढे चला, माणसं शुद्ध राहिले. ऐका कलीचे महिमान असत्या सिरी झाले पापात करीती हेळन स्वतःचे. ऐका कलीचे
सुताचे. नात्यामध्ये पवित्रता राहिली का बोला? तुम्हाला खरं वाटलं तरच मान हलवा, विनाकारण नका. नात्यामध्ये, पहिल्या नात्यामध्ये जी बहीण भावाच्या नात्यात जे जुन्या काळात पवित्रता होती, भावा भावाच्या नात्यात जी पवित्रता होती, पती पत्नीच्या नात्यात जी पवित्रता होती, कुठल्या नात्यात तुम्हाला पवित्रता राहिलेली दिसते? हा, नाही हो. बहीण स्वार्थी, भाऊ स्वार्थी, भाऊ भाऊ स्वार्थी, पिता पुत्र स्वार्थी. विचार करा तुम्ही. भावासाठी, सावत्र भावासाठी कारण नसताना 14 वर्ष वनवास भोगणाऱ्या लक्ष्मणाची परंपरा आणि संस्कृती आहे आपली. हे बंधू प्रेम आहे आपलं. आपला धर्म आणि संस्कृती बंधू प्रेम. नातं किती पवित्र भावा भावाचं असावं. सख्खे नव्हते. खरे का खोटं आहे? राम लक्ष्मण सख्खे नाही, सावत्र आहेत, तरी सुद्धा मोठ्या भावाची सेवा करण्यासाठी कारण नसताना वनवास भोगणाऱ्या लक्ष्मणाची संस्कृती आपली. आता कलियुग हे सत्ययुगातलंय, पण हे कुठलंय? सत्ययुगातलंय. आताच्या काळातला लक्ष्मण, आताच्या काळातला लक्ष्मण भावासाठी वनवास भोगीत नाही, भावाला वनवास आणता येते. बोला खोटं आहे? मी सांगू का तुम्हाला, पटतलं किंवा नाही पटल, सख्या भावाच्या व्यवहारामध्ये दुसरा सख्खा भाऊ दलाली खात आहे. याच्या पुढं काय सांगू? भावाच्या व्यवहारामध्ये, मग ते जनावराचा व्यवहार असो, जमिनीचा असो, नाही तर कुठला असो, सख्या भावाच्या व्यवहारामध्ये सख्खा भाऊ दलाली खातोय. हे कलियुग आहे. विठाला 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 नात्यात पवित्रता राहिली आहे? काळाचा अभ्यास करून बोलतोय मी तुम्हाला. काय पवित्र? नात्यात पवित्रता नाही. कुणाचे? आओ, काय प्रमाण दिलं राम? ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन. जुन्या काळामध्ये प्राण गेला तरी माणसं प्राण देत होते, पण जाबानीला पालटत. खरे का नाही? तुम्ही जुने माणसं आहेत, बोला. अरे एक एक इनाम 40-40 एकर जमिनी सोडल्या माणसांनी. का? नाही, माझी जबान गेली म्हणायची. जुने माणसं काय म्हणायचे? मी जबानीला कलंक लागू देणार नाही. सगळं गेलं तरी गेलं, पण मी जबान पालटणार नाही. हे सत्यवादी माणसं होते त्या काळामध्ये. विचार करा तुम्ही. प्राण गेला तरी लोक कोर्टामध्ये खोटी साक्ष देत नव्हते. प्रॉपर्ट्या गेल्या, कंगाल झाले, पण जुन्या माणसाने खोटी साक्ष कधी दिली नाही. जबानीला कलंक कधी लागू दिला नाही. आता काय? आता जर महाराज पहिले करोडो रुपये दिले तरी लोक खोटं बोलत नव्हते आणि कुणाचा अनादर करत नव्हते. आताच्या ह्या पोराला जर कोणाला म्हणलं का 100 रुपये देतो, बापाला हाणतो का? काय म्हणणं आहे तुमचं? हाणेल का नाही हाणेल? नाही हाणायचं. बापाला अंधारात जाऊन जाईन 2 खाप 100 कायला बुडवायचे पप्पा? 50-50 घेऊ की 2? कशात बी कॉम्प्रोमाइज चाललंय. कशात पण कॉम्प्रोमाइज चाललंय. हम बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. वाह, कबीरदास जींचा दोहा है. माँ बाप को कोई ना माने, औरत को बहु मान. रे जुन्या काळामध्ये मान आई वडिलांचा आदर होता घरामध्ये. आता आदर कोणाचा आहे? आई वडिलांचा नाही. आता मालकीन सांगन तो आदर. राग येऊ देऊ नका. खरंच आहे. तुमच्यात भीतीच आहे, माझ्यात भीतीच आहे. हो,
आपल्या घरात कारभारी असला तर आपला बाप असावा, नाही तर आपला भाऊ असावा. आपल्या घरात आता कारभारी बाप बी नाही भाऊ बी नाही, बायकोचा भाऊ आहे. आपल्या घरातला कारभारी कोण आहे? बायकोचा भाऊ कारभारी आपल्या घरातला. आपल्या भावाला नाही, आपल्या भावाला विचारत सुद्धा नाहीत आपण. आजही कुठला निर्णय घ्यायचा असेल, भाऊ भावाचा विचार घेत नाही, बायकोच्या भावाचा विचार घेतात. सत्य वस्तुस्थिती आहे, खोटं बोलू नका. खरे का नाही? मग काय युग आहे, काय काळ आहे, काय कलियुग आहे, विचार करावा लागेल. अमंगल आहे, सगळं अपवित्र होऊन बसलंय, मान्यच करावं लागेल. जुन्या काळामध्ये गावामध्ये समाजामध्ये बहुमान कोण्या स्त्रीला होता? पतिव्रतेला. कुणाला होता बोला? लोक भ्यायचे कोणाला? जी आचरणशील महिला आहे, जी पतिव्रता आहे, एकनिष्ठ आहे, तिचा सारं गाव आदर करायचं, तिला सगळे लोक आदरानं भ्यायचे, बहुमान होता तिला कुठेही. आता कोणाला आहे? भेऊ नका तुम्ही, घाबरू नका, काही होत नाही, बोला. अरे पतिव्रता सांदीला बसली, कोणी विचारत नाही तिला केवढ्याची. आता बहुमान कोणाचा आहे बघून घ्या तुम्ही. विठाला 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 विठाला. जुन्या काळामध्ये मर्दानगी पुरुषाला मान होता, मर्दानगी पुरुषाला मान. हा, पुरुषार्थ ज्याच्यामध्ये होता त्याला मान होता. नाराज. आता खरे पुरुषार्थी मर्द माणसं गपचूप बसलेत, गपचूप बसलेत. काय? आणि ज्यांच्या होटावर एक बी मिशी ठेवीत नाही ती दादागिरी करते. खरे का कोडे? कबीरदाजींचा दोहा सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल कलियुगात झाले कसं आहे का. गांडू भडवे मजा करे. कलियुगात मजा कोणाची? महाराजाची नाही, गांडूची भडवेची. राग येईन तुम्हाला, माझी भाषा नाही, कबीरदासजींनी लिहून ठेवलेलं आहे. गांडू भडवे मजा करे मर्दो के बेहाल, पतिव्रता भूकी मरे पेड़े खाए छिनाल. विठाला 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 हरी विठाला विठाला. खरे खरे साधू संतांची वाणी खोटी आहे का? कोणाला मान आहे, कोणाला बहुमान आहे? पतिव्रता नाही, पतिव्रतेला बहुमान नाही. पुढला शब्द तुम्ही बघून घ्या, पतिव्रता भूकी मरे. आणि पेड कोण खातीये? राहू दे आता, डबल नका काढू ते. एकदा ऐकलं बस झालं, लगेच बघत डबल म्हणतात काय काय. तेवढं ऐकायला बरं वाटतं नाही भाई. विठाला 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 विठाला. चला पुढला शब्द आहे कलियुगाचा. जुन्या काळामध्ये अपार साधू संतांवर श्रद्धा होती, अपार लोकांची कुणावर श्रद्धा होती? साधू संतांवर. राजे महाराजे साधू संतांचा शब्द मोडत नव्हते. आता काय वाटतंय तुम्हाला? साधूसाठी राज्याचा त्याग करणारी संस्कृती आपली. काही राजे महाराजे साधूसाठी. अरे विश्वामित्रानं दान मागितलेल्या हरिश्चंद्रानं राज्य दान दिलेलं आहे. हरिश्चंद्रानं विश्वामित्र नावाच्या साधूनं दान मागितलं, राज्य दान दिलं आणि आणवानी पायानं बाहेर निघला होता. एवढा साधूचा बहुमान करणारा त्या काळ होता. सर्वस्व त्याग साधूसाठी करणारा होता. आता साधु संत को कोई नहीं माने, हे हिजड़ों को बहुमान, हिजड़ों को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई
साधू संत को कोई ना. तुम्ही म्हणता ना असं कसं महाराज, आम्ही तर सगळ्यांना मानतो. कवर मानतात, कीर्तन होईच तोर. हो ना, खरं सांगा, खरं इमानदारीनं सांगा. तुमचं बऱ्याच महाराजाचं लय चलत आहे. बऱ्याच जणांचं वेगवेगळ्या महाराजाबरोबर चलत. पण इमानदारीनं सांगा, कोरोनात तुम्ही किती महाराजाला फोन केला मेलात का आहेत म्हणून? बाबा बाबा आहेत का, एवढा तरी. बर किती बी बाबाचं प्रेम असला, आमचे गुरु आहेत बोलताना लय, हां आमचे गुरु आहेत ते, गुरुजी आहेत आमचे. कोरोनाच्या काळात गुरुजी शिकला तर थोबाडी थंडली लोकांनी. एक तरी म्हणला का गुरुजी शिंका ना माझ्या तोंडावर म्हणला? काय घेऊन बसला तुम्ही? घरात नाही येऊ दिलं कोणी, गुरु असू नाही तर संत असू, माणसाने घराचे दारं बंद केली की आपण. साधू संत को कोई ना माने. हरिश्चंद्र राजा साधूला दान देऊन वनवास भोगू शकतो, एवढं साधूचं समर्पण आहे. आता साधूलाच फसवितात लोक. खरं सांगतो तुम्हाला, मला आलेला अनुभव सांगतो, कशी मजा आहे. एका गावामध्ये कीर्तनाला असंच गेल्यानंतर लोक भेट नाहीत आता कुणालाच. महाराज कोणी भेट नाही. मग कीर्तन झालं, असं सुंदर वातावरण होतं, इतकं कीर्तन मस्त झालं, सगळं छान झालं. आणि मग आपल्याकडे ती जी पद्धत आहे ती दानदक्षिणा देण्याची, नारळ प्रसाद वगैरे घेतला आणि थोडं बसलो होतो. माणसं जिकडं तिकडे गेली, जागर सुरू व्हायला होता. आणि सगळं जिकडे तिकडे गेल्यानंतर थोडे जागरावाले ओळखीचे होते म्हणून म्हणलं थोडं 5-10 मिनिट त्यांच्यासाठी जागराला बसावं, आहे की नाही, म्हणून बसलो. बाकीचे सगळे जिकडे तिकडे गेले. सगळं झाल्यावर 2 जण आले गावातले. कीर्तन झाल्यावर महाराज असे कपडे पुडाऱ्यासारखे, अशा नंबर 1 टोप्या टाईट, असं वाटलं की हे खूप मोठ्या घरचे गावातले प्रतिष्ठित माणसं आहेत. अशा वजनात आले. दर्शन घेतलं. महाराज जय हरी जय हरी. मागे बसलो होतो, जरा गर्दीमुळे पुढे नाही आलो, मागे बसलो होतो. पण खूप छान कीर्तन, वा वा, याला कीर्तन म्हणतात. काय कीर्तन सांगितलं महाराज तुम्ही? अहो एवढं सुंदर कीर्तन. आजपर्यंत 50 वर्ष झालं आमच्या गावामध्ये सप्ताह होतो, किती कीर्तनकार येऊन गेले, पण आम्हाला असलं कीर्तन आणखीन ऐकायला भेटलं. इतकं छान कीर्तन झालं. आता स्तुती कुणाला बी गोड वाटते की महाराज? मला जरा बरंच वाटलं थोडं. म्हणलं बरं धन्यवाद. म्हणले आमच्या गावाची एक पद्धत आहे, आमच्या गावचे कारभारी लय विचित्र आहेत. म्हणलं असं का म्हणतात? आमच्या गावाला चांगल्या माणसाची किंमत करता येत नाही बरं का महाराज, म्हणून आम्ही ह्या राड्यात पडत नाहीत. कारण काय माहिती आहे का, तुमच्यासारख्या माणसाची किंमत केली पाहिजे. तुम्ही आज सुद्धा बघा, तुमचं पाकिट उघडून तुमची किंमत केली का? ती केली नसेल असं आम्हाला माहिती आहे. बघा बरं किती दिलेत. आता मी बघितलं, उदाहरण आहे बरं का, लय मनाव घेऊ नका तुम्ही. हा गुरुजी तुम्ही लय मनाव घेऊ नका, उदाहरण आहे. नाही तर तुम्ही म्हणता ना आम्हालाच म्हणायला लागलेत का? तसं नाही काय. मग पाकिट उघडलं, बघितलं, होते आपले 8-10 हजार रुपये होते त्याच्यामध्ये. म्हणलं आहेत 10 आहेत. हे बघा हे असले लोक आहेत म्हणले. 10 हजाराचं कीर्तन आहे हे? हा 10च आहे का? अहो 40-40 आणि 50-50 हजार लोकांनी म्हणजे कसलेली बी देत आहे, आणि तुमच्यासारख्या माणसाला 10 हजार असते म्हणलं हे असलंय बघा. आणि तरी ह्याला म्हणलं होतं पुढं चल र, महाराजाला पाकिट द्यायच्या टायमाला आपण तिथं बसू. हे म्हणलं न ग. झालाच का नाही घोळ? चांगल्या माणसाची कवडी किंमत केली का नाही? नालायक माणसं येतं. तुम्ही बी आम्हाला काय म्हणलं नाही, इकडे घ्या ते पाकिट. महाराज इकडे घ्या ते पाकिट. मला गुदगुल्याच झाले. महाराज पाठदिशीनं हातात देऊन टाकलं. का दिलं असं सांगा बरं? आता मला वाटलं चांगली माणसं दिसायला, त्यांना माझी किंमत कळाली. मला वाटलं आता 10 नेते तर 5-50
देऊन टाकले मी. म्हणलं धरा. इकडे काय म्हणले, गाव बी तसलंच तुम्ही बी तसले बोलत नाहीत काही नाहीत. इकडे काय म्हणले, दिलं. इथंच बसा म्हणले, आम्ही आलोत. गेले. जागर झाला, येळम्याजून गेलो, तिथंच बसलेलो. बघायचो, ही काढल्या तरी वाटाने येते का, ते काढल्या तरी येते का. जागर बी झाला, जागरावाली बी गेली. मी तिथंच 4 वाजता काकड्यावाली 5-6 म्हातारी आली. आता कसं जाऊ तरी कसा सांगा बरं, जाऊ तरी कसा. तसा तिथंच बसलो. मग ते काकड्यावाले म्हातारे आल्यावर असं बघत म्हणले, हे रातचा बुवा आहे का रे. म्हणलं हो, हे रातचाच कीर्तनकार आहे. करावा महाराज, आतापर्यंत इथंच का म्हणून बसलात. म्हणलं तुम्ही इथलेच आहेत का. म्हणलं हो आम्ही इथलेच आहेत. म्हणलं 2 जण माझं पाकिट भरून वाढून आणाय गेलेले, ते काय आलेच नाहीत. ते म्हणले ते येत नाहीत, तुझा ते गेले म्हणले. आता आलो उठून, आणि काय करणार, काय बसायचं का तिथंच. लक्षात आलं का हे का सांगतो मी तुम्हाला. लोक कुणालाच सोडत नाहीत सध्याच्या काळामध्ये. अरे साधू संत को कोई ना माने. कुणाच्या डोक्यात श्रद्धान प्रेमन निष्ठा राहिली आहे, भीती तर राहिलीच नाही. विडाला विडाला लक्ष द्या बरं, मी चिंतन कशावर करतोय, अमंगल कालावर करतोय. काळ अमंगळ आहे. हा मोठा विचित्र आहे. जगण्यासारखा काळ नाही आहे, आणि चांगल्या माणसाला जगण्यासारखा तर नाहीच राहिला. दोष माणसांचा नाही, दोष युगाचा आहे, कलियुगाचा आहे. किती बदल झालाय, काय राहिलंय, काय विचार करा तुम्ही. जुन्या काळामधल्या गोष्टी आठवा, जास्त लांबच्या नाही. खरं सांगा, जुन्या काळामध्ये लोक जेवत कुठं होते, घरी, बरोबर आहे. जुन्या काळामध्ये लोक जेवायचे घरात, आणि याला कुठं जायचे. जुन्या काळातलं सांगतो मी, जेवण कुठं व्हायचे, घरी, आणि याला कुठं जायचे, बाहेर. आता कसं आहे माहिती आहे तुम्हाला, नाही लक्षात आलं. आता जेवण घरात नाहीत होत गुरुजी जास्त. आता जेवायला बाहेर जातात, आणि अरे काय चाललंय, काय खरं नाही का. हे विनोद आहे का गुरुजी, हे सत्य नाही का. आता फॅमिली सहित सगळे जेवायला कुठे आहेत. आता खेड्यामध्ये जरा बरं आहे, आणखीन शहरामध्ये पती पत्नी मुलं सगळे गाडीत बसून जेवायला कुठं, बाहेर हॉटेलला. आणि खाऊन बाहेर येतात, आणि ते खाल्लेलं सोडायचं कुठं. काय कमाल आहे. हा खरं आहे की नाही, पटतंय का. काळ बदलला का नाही, पवित्रता आहे. तिथंच संडास घरात. ऐका, 1 गुंठ्यात घर किती, 1 गुंठ्यात. जिथं संडास आहे का, त्याच्या शेजारीच किचन आहे. मध्ये फक्त 1 इटाची पडदी आहे. सकाळी सकाळी ही बाई किचन मध्ये फोडणी देत, आणि ते तिकडं फोडणी देते. कोणता वास आहे ते कोणताच मेळ लागत नाही. अंतरच नाही ना दोन्ही मध्ये. खरं सांगा ना, विनोद आहे का हा. बोलावं लागतंय, नाही विलाच आहे. तुम्हाला हसू आहे, तुम्हाला वाटतं महाराज असं कसं. अहो खरंच आहे हो. इथं बाथरूम आहे आणि इथं किचन आहे, दोन्हीकडले आवाज सोबतच चर्र, फोडणीच फोडणी. कोणती फोडणी बसली तेही कळणार रे राम. काय पवित्रता राहिली. आणि एक सांगू का, त्या किचन वट्याच्या आणि त्या बाथरूमच्या मध्ये जो सांध आहे का, तिथं देवघर आहे आमचं.
खोट आहे? बोला, खोट आहे? ठीक आहे काही? देवघर कुठं आहे आमचं? आज जे काही तुम्ही प्लॅन बनवताय घराचे, देवघर कुठे आहे आपलं? किचनच्या बरोबर आहे की नाही? अरे देवघर सेपरेट असावं लागतं. तिथं स्नान केल्याशिवाय मध्ये जात नव्हते पहिले लोक देवघराजवळ. याच्या पुढं ऐकायचं का तुम्हाला आणखी? जुन्या काळामध्ये एखादा कार्यक्रम असला का नाही, घरी लग्न असलं, समारंभ असला, कुठलाही कार्यक्रम असला की घरातल्या बाया, घरातल्या महिला 4 वाजता उठून स्नान करायच्या आणि पवित्र व्हायच्या, नाहून धुवून पवित्र व्हायच्या आणि स्वयंपाकाला लागायच्या. तुमच्या काळात बरोबर आहे? खरं आहे का खोटं आहे? जुन्या काळात एक तरी माय माऊली बिना आंघोळीचा स्वयंपाक करत होती का? नाही हो, बिलकुल नाही. 4 वाजता कार्यक्रम असला ना, एखादा पाहुणे रावळे यायचे असले ना, 4 वाजता महिलांनी उठायचं. पटकन पुरुष उठायच्या अगोदर महिला उठायच्या आणि महिला उठल्यानंतर स्नान करायच्या आणि स्नान करून पहाटे स्वयंपाकाला लागायच्या. पाहुणे यायच्या टायमाला स्वयंपाक तयार असायचा. बरोबर? आणि लग्न असलं का स्वयंपाकाला आताही बघा, काही काळामध्ये गावात लग्न असलं आपल्या घरात की रात्रभर सगळ्या भावकीतल्या बाया रस्त्यानं चुली मांडून काय करायच्या? करत होत्या का नाही? आपल्या भाऊबंदाच्या, आपल्या भाऊजया, चुलत भाऊजया, चुलत्या सगळ्या आपल्याच होत्या का नाही त्या स्वयंपाक करणाऱ्या? आपण स्वयंपाक करायचा आणि पाहुण्यांना खाऊ घालायचा आणि आपणही खायचा, ही पद्धत होती. आणि लग्नामध्ये बँडच्या पुढं नाचायला बाया कुठल्या होत्या जुन्या काळात? बाहेरच्या होत्या का नाही? पैसे देऊन आणलेल्या नाच्या होत्या का नाही? स्वयंपाक करायला बाया घरच्या होत्या आणि नाचायला बाहेरच्या होत्या. आता पुढचं नाही कळालं का? आताचं कळालं का? आता स्वयंपाक बाहेरच्या बायाली. स्वयंपाक कोण करत आहे सध्या? लग्न, कार्यक्रम, वास्तू, शांती, काय जे असेल ते स्वयंपाकाला कोण आहे? घरच्या बाहेर बाया बाहेरच्या. आणि वरातीत आपल्या लग्नात सध्या नाचाय बाया कुठल्या आहेत? आपल्या घरातल्या आपल्या बाया नाचत्यात आणि स्वयंपाकाला बाहेरच्या बाया आहेत. त्या बाया कुठल्या आहेत हे तरी माहिती का बाबा? हो, त्या कशा आल्यात त्या तरी माहिती का? त्या आचार्य 8 दिवस नाही आंघोळ केलेलं, स्वयंपाक करीत करीत 4 बऱ्या तंबाखू मळतय. काय सांगावं त्यानं? असं करून करून पातेले तर केलेलं असलं तर काय माहिती आपल्याला? बघितलंय कोणी? खरंय का? आणि आपण त्यांनी केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य हे ते देवाना आणून. खरंय, पटतंय तुम्हाला, नाही म्हणायचंच नाही. ही टीका नाही, हे आरोप नाही, चाललेली वस्तुस्थिती आहे. खरं सांगा मग, पवित्रता राहिली आहे कुठं? बोला आता, कशात पवित्रता आहे? घरात, दारात, गावात, समाजात, बोलण्यात, आचरणात, नात्यात, कशात राहिली? काहीच नाही, काहीच नाही. आपण चिंतन करीना, आपण लक्ष देईना त्या गोष्टीकडे. आपण सुसाट निघलोय जगाबरोबर, पण या निघण्यामुळे एक लक्षात ठेवा, आपली पवित्रता संपून गेली, आपला मंगलपणा संपून गेला, आपलं सगळं संपत चाललंय. फक्त याच्यावर लक्ष आहे, भोगावर लक्ष आहे, फक्त भोगावर लक्ष आहे. आणि त्यानं परिणाम असा झालाय, माणसं परिस्थितीनं सुधारले पण मनस्थितीनं प्रत्येक घसरलेला आहे. विठाला 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 विठाला. म्हणून या अमंगल अशा युगामध्ये आपण जगत आहोत, अमंगल जीवन जगत आहोत. मग आता इथे मंगल काय आहे, पवित्र काय आहे?
साधू संतांनी सांगितलं, बाबा या घोर कलियुगामध्ये, या अमंगल ना पवित्र अशा कलियुगामध्ये तुम्हाला जर काहीतरी पवित्र साधना करायची असेल ना, तर इथं आधार एकच आहे. इथं तीर्थ काम करीनात या कलियुगात. नीट ऐका. तुम्ही म्हणाल आम्ही तीर्थाला जाऊन पवित्र होऊ. बिलकुल नाही रे बाबा. तीर्थसुद्धा कलियुगामध्ये काम करत नाहीत. तीर्थक्षेत्र झाले, देव मूर्छित पडले. काय सांगू तुम्हाला, देवसुद्धा मूर्छित पडले कलियुगानं, तीर्थसुद्धा मूर्छित पडले. कशानं पवित्र व्हावं? पवित्र होण्याचं कारण काय या जगामध्ये राहिले? तुलसीदास महाराजांनी सांगितलं, आता वेळ झाला आहे. आता सांगतो मी, या घोर अशा अमंगल कलियुगामध्ये तुम्हाला आधार एकच. कलयुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. आणि मग या कलियुगामध्ये तुम्हाला भगवंताच्या जवळ जायचं असेल तर पवित्र हो. देवाकडे जायचं असेल, देवासवे भेटी घ्यायची असेल तर देव विटाळलेल्याला जवळ येऊ देत नाही रे. अपवित्राला जवळ येऊ देत नाही. तिथं पवित्र मंगल होऊन जावं लागतं. आणि तिथं पवित्र मंगल, कारण तुका म्हणे विटाळशीन देवापाशी नसावी. हो, तुकोबारायांचं प्रमाण आहे, विटाळलेलं देवाला चालत नाही, देवजवळ येऊ देत नाही. मग आम्हाला जर मंगल आणि पवित्र व्हायचं असेल आणि देवाच्या जवळ जायचं असेल तर या कलियुगामध्ये आम्ही काय करावं? महाराज म्हणले, कलियुगा माझी करावी कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे तेने नारायण दैल भेटी, तेने नारायण दैल भेटी. मग या कलियुगामध्ये अपवित्र अमंगल अशा अवस्थेमध्ये आम्ही आहोत आणि भगवान तर मंगलम भगवान विष्णू आहे. आणि मग आमच्यासारख्या अपवित्राला भगवान परमात्मा या कलियुगामध्ये भेट कसा देईल? मग कोणती साधना आम्ही करावी? अशी कोणती पवित्र साधना आहे जी साधना आम्ही अंगीकारली की आम्ही पवित्र हो, आणि आम्ही पवित्र झालो की तो पवित्र भगवान परमात्मा या कलियुगामध्ये आम्हाला भेट देईल? अशी कोणती साधना आहे? नाथ महाराजांनी सांगितलं, महाराज ज्ञानोबरांनी सांगितलं, महाराज इथे पवित्र होण्याची एकच साधना आहे. पवित्रची होय देह त्याचा पवित्रची हो, हा देह त्याचा पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय. हो हरी पाठ कीर्ती मुखे धरिला पवित्रची हो, देह त्याचा पवित्रची हो, देह मुखे धरिला पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय, देह त्याचा. म्हणतोय का नाही आपण रोज हरिपाठ? त्याच्या ज्ञानोबऱ्याने उत्तर दिले, पवित्र कोण आहे या आता कलियुगामध्ये जगामध्ये? पवित्र फक्त एकच, बाकी सगळे बरबटले. आणि या बरबटलेल्या अपवित्र अशा कलियुगामध्ये जर पवित्र व्हायचं असेल तर ज्ञानोबराय म्हणले, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय आणि पवित्रची होय. हरिनाम संकीर्तन ज्याच्या मुखामध्ये असतं या कलियुगामध्ये तो पवित्र आहे. बाकी कोणी पवित्र नाही बरं इथं, बाकी सगळं अपवित्र आहे. पण ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणून एक लक्षात ठेवा, नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. कुणी असो, नर असो, नारी असो, गरीब असो, श्रीमंत असो, चांडाळ असो, कोणी असो, काही असो, या कलियुगामध्ये ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं पवित्र आणि मंगल असं नामस्मरण होत असेल, नाथ महाराज म्हणले, मुखी गाता हरी पवित्र तो.
लक्षात आलं? या कलियुगामध्ये जर शुद्ध आणि पवित्र राहायचं असेल तर इथं तीर्थ, साबण, इथले सेंट, इथले परफ्यूम हे तुम्हाला पवित्र शुद्ध करू शकत नाहीत. तुम्हाला अंतकरणापासून आंतरिक शुद्धी या कलियुगामध्ये शुद्ध होऊन पवित्र राहायचं असेल आणि पवित्र होऊन त्या पवित्र अशा परमात्म्याशी तुम्हाला भेट व्हावी वाटत असेल तर त्याला एकच करावं लागतंय, कलियुगा माझी करावे कीर्तन. पण ते कीर्तन कोणतं कीर्तन रे रामा? नामसंकीर्तन. दुसरं कीर्तन नाही, नामसंकीर्तन. भगवंताचं नाम आणि ते सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. काय ताकद आहे या कीर्तनामध्ये, नामसंकीर्तनामध्ये. काय केलं माझ्या नामसंकीर्तन करणाऱ्या माझ्या भक्तमंडळींनी. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ये नामची नाही पापाचे ऐसे केले. पापाचं नाव सुद्धा शिल्लक ठेवत नाही, ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. आलं लक्षामध्ये? यमदमा अवकळा आणिली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकेचे खुंटली राहाटी आगवी. यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे काय दमावे, तीर्थे म्हणती काय खावे. दोष ओखदाशी नाही, ओखदाशी म्हणजे औषधाशी. या नामसंकीर्तनाची ताकद अशी आहे, दोष, अपवित्रता, पाप औषधाला सुद्धा ठेवत नाही असा विलाज आहे. ते म्हणजे भगवंताचं नाम. तुकोबरांनी विचारलं, मान्य. आता भगवंताच्या नामानं आम्ही पवित्र होऊ, फक्त आम्हाला ते घ्यायचं कसं त्याची मात्रा सांगा. कारण कुठल्याही गोष्टीची मात्रा माहीत पाहिजे, बरोबर आहे? काय औषध चांगलं आहे पण त्याची मात्रा जर नाही कळाली तर साईड इफेक्ट येतो बरं. हां, मात्रा माहीत पाहिजे. का सकाळी घ्यायचं, आमुष्यापोटी घ्यायचं, का जेवण झाल्यावर घ्यायचं, का दुपारी एकदा घ्यायचं आहे, का संध्याकाळी घ्यायचं आहे, संध्याकाळी जेवणाच्या अगोदर घ्यायचं आहे, का जेवण झाल्यावर घ्यायचं आहे, का झोपताना. याचे नियम आहेत का नाही? हां, कधी बी घ्यायचं असं नाही जमत. डॉक्टरनं औषध दिलं तरी प्रमाण लक्षात ठेवत जा, कधी घ्यायचं आहे ते. माणसं नीट ऐकतच नाहीत. इंगळे महाराज एक दृष्टांत सांगायचे, डॉक्टरकडे गेल्यावर नीट ऐकत जा. डॉक्टरनं औषध दिलं तर एक जणानं सांगितलं, हे औषध जरा भारी आहे, जास्त पाण्यात घ्या. काय सांगितलं होतं? औषध लय हार्ड भारी आहे, हे जरा जास्त पाण्यात घ्या. ते नदीला गेलं, कमरा इतक्या पाण्यात म्हणला, नाही हे बी कमीच आहे, जरा पुढं जातो. नाही मला जास्त पाण्यात घ्यायचंय, जरा पुढं गेलं, इथवर पाणी आलं, सगळी बाटली पिलं. जास्त पाण्यात घेतलं, काय झालं असं लक्षात येते? गोड दृष्टांत. इकडे महाराज म्हणजे महाराज महाराष्ट्राचं वैभव होतं. हो, मग ते म्हणायचे, एक डॉक्टरकडे एक जण म्हातारीला घेऊन गेला, आईला, म्हाताऱ्या आईला. आणि डॉक्टरनं सांगितलं, काही नाही, औषध दिलंय, काय करा, औषध थोडंसं जरा खाली जाऊन बसतंय, चांगले हलवून पाजा. काय सांगितलं डॉक्टरनं? औषध जरा थोडं खाली बसतंय, हे तसं पाजू नका, चांगलं हलवून पाजा. त्यानं म्हातारी जुळीत घालून हलवली, मोकळीच केली म्हातारी, गेली मरून. काय बघतात कशाचं औषध राहिलं? डॉक्टर काढायला म्हणला, काय असलं सांगत असतात का? म्हणला एवढे हलवायचं सांग. म्हातारी मेली ना, म्हणला मनकाच मोकळा झाला. डॉक्टर म्हणला, तुला औषध हलवायचं सांगितलं होतं का? म्हातारी हलवायचं सांगितलं. लक्ष द्यावं लागतं बाबा, मात्रा माहीत पाहिजे. कुठल्याही गोष्टीची काय पाहिजे? मात्रा माहीत पाहिजे. कधी घ्यायचं, कसं घ्यायचं, कुठं घ्यायचं, कोण्या अवस्थेत घ्यायचं. मग तुकोबरांना विचारलं, तुकोबराय, नाम हे औषध चांगले. अरे भवरोग आयशे जाय, इतर काय क्षुल्लके, असं औषध आहे. ब्रह्मरस घेही काढा, असा काढा ना औषध आहे. फक्त एकच सांगा, हे सकाळी घ्यायचं का संध्याकाळी घ्यायचं, का दुपारी घ्यायचं, का आंघोळ करून घ्यायचं, का स्नान करून घ्यायचं, का घ्यायचं कुठं? असाल ती जय ते ते असाल ते करा, येथे असाल ते करा, जेथे तेथे असाल ते करा. ओ नामाचं चिंतन प्रगट पसारा, नामाचं चिंतन प्रगट पसारा, रामाचं चिंतन
कुठलाच काही विनोद ऑटोमॅटिक घडला तरी माणसाला असं नसतं का खळखळून हसावं तर सगळे माणसं तोंड काय नालायक माणूस आहे मग ते चाललंय काय नाही असं अशी जागा आहे ती जिथं काहीच करता येत नाही महाराज तिथं सुद्धा काय घेता येतं जिथं काहीच करता येत नाही अशी जागा आहे तिथं सुद्धा नामचिंतन करतात राम नाम मग बंधनच नाही महाराज म्हणून असाल ते करा जिथे तिथे अरे हरी बोला घेता हरी बोला देता उठता बैसता हरी बोला दळिता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला लोकांती हरी बोला एकांती देह त्यागा अंती हरी बोला कुठेही बोला ऐका काही बंधन म्हणून सज्जन हो या कलियुगामध्ये आपण आहोत आपलं जन्म या कलियुगात झालाय म्हणून या अपवित्र अशा अमंगल अशा कलियुगामध्ये आपल्याला पवित्र होऊन त्या पवित्र अशा मंगल अशा भगवंताशी एकरूप व्हायचं असेल त्यानं भेट द्यावी वाटत असेल म्हणून तर आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे अखंड काय हरिनाम कार्यक्रमाचं नाव लक्षात घ्या साधं नाहीये येणाऱ्या 7 दिवस आपल्या गावात आणि आपल्या मुखात काय राहिलं पाहिजे अखंड हरिनाम राहिलं पाहिजे आणि म्हणून असं हे भगवंताचं अखंड हरिनाम आपल्या मुखामध्ये असावं म्हणून समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी सर्व कार्यकर्ते मंडळी तुम्ही सर्वांनी वार्षिक नियमाप्रमाणे आपल्या गावामध्ये आपल्या भूमीतले सगळे दोष हे पळून गेले पाहिजेत नष्ट झाले पाहिजेत जळाले पाहिजेत अमंगल अपवित्रता आपल्या भूमीतली जवळा भूमीतली नष्ट होऊन मंगलाची आणि पवित्रपणाची शुद्धतेची आणि पुण्याची प्राप्ती आपल्या गावाला व्हावी जेणेकरून सर्वांचं कल्याण होईल या पवित्र भावनेमधून पवित्र अशा अखंड हरिनाम सप्ताहाचा आज प्रारंभ झाला म्हणून नुसतं मंडपात आल्यावरच नुसतं असं नाही 7 दिवस काय प्रमाण आलंय आता ऐकलं नाही का हरी बोला कांडता हरी बोला या 7 दिवसात भांडण जरी लागलं तरी तसंच बोलायचं बरं गपलंय रामैस काय म्हणायचं म्हणजे भांडताना सुद्धा कोणाचं नाव आलं पाहिजे एखाद्याला वाईट बोलायचं असेल अरे बेटे इतका राजकारणीस मला वाटत नव्हतं तुझ्यापेक्षा कृष्ण कमी हरी बोला भांडताना सुद्धा हरी बोला कांडताना म्हणजे दळण महिला मंडळ दळताना काम करताना सुद्धा मुखामध्ये काय घ्यायचं नामच घ्यायचं लोकाचे कोटाने करायचे नाही दळणं करताना लय नाद आहे आपल्याला फलाने दिसलीच नाही ग 4 दिवस झालं कुठं गेली ग झालं मग तिकडली ग बसती वय तुला माहित नाही का म्हणते काय हा माहित नाही उगा ग बस साऱ्या गावात झाले तुला नाही माहित खरंच नाही हे दळण करतानाचे कुठं दळिता कांडिता अरे जनाबाई काय म्हणली दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंत आणि आपल्या दळण माहित नाही माहित गेली की आहे का काय गरज अगं जाऊ दे की गेली ती तुझं काय चाललंय आणि पुन्हा ती सांगते माय कोणाला म्हण नको बरं का उगं माझा नवरा मला जीवच मारी कोणाला म्हण नको ते म्हणते नाही बाया म्हणजे कशाची म्हणत नाही सकाळी तक पलीकडल्या कडी पस्तूर गेलं की ह्याही गरज नाही असा जिथंही असाल कुठंही असाल ते करा जेथे तेथे नामचिंतन करा कुठल्याही अवस्थेमध्ये असाल तुम्ही पवित्र व्हाल भगवान परमात्म्याची आपल्याला साधू संतांची कृपा प्राप्त होईल झालेली कीर्तन सेवा आणि तुम्ही जर एवढं पथ्य पाळलं तर नक्कीच सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी जिथंही तुम्हाला अडचण आणि विघ्न येईल जीवनामध्ये संकट येईल ज्याचं नामचिंतन तुम्ही करताय तो माझा भगवान परमात्मा तुम्हाला तिथल्या संकटामधून सोडल्याशिवाय राहणार नाही ही आमची प्रतिज्ञा आहे सोडवीन माझा स्वामी निश्चयेशी प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही असो
न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवीत असो किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले तेथ माझे जे उरले पायी कपन पुन्हा एकदा समस्त गावकरी मंडळी जवळेकर तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम धन्यवाद तुमची ही परंपरा खूप दिव्य आहे गोड आहे अशीच परंपरा आपली चंद्र सूर्य तोपर्यंत चालू राहावी आपल्या संपूर्ण गावाला भूमीला साधू संतांच्या पदस्पर्शाने चरणस्पर्शाने भगवंताच्या नामचिंतनाच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांचं कल्याण हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हरी जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय